सकाळी 11 वाजता चंद्रपूरच्या महापौर पदाची निवडणूक होतीये आणि काँग्रेसकडे 27 नगरसेवक असून ठाकरे सेनेच्या भूमिकेकडे आता लक्ष असेल। काँग्रेसचे नगरसेवक विजय वडेट्टीवार यांच्या घरी एकत्र व्हायला सुरुवात झालेली आहे आणि नगरसेवकांना मतदानासाठी नेण्यासाठी काँग्रेसकडून बसची व्यवस्था सुद्धा केली गेली आहे। आणि नुकतेच वडेट्टीवार यांचा माध्यमांशी संवाद आपण पाहिलेला आहे। सकाळी 11 वाजता म्हणजेच काही वेळा चंद्रपूरच्या महापौर पदाची निवडणूक होतीये आणि ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आलेली होती। आपण पाहिलंय काँग्रेसकडे 27 नगरसेवक असून ठाकरे सेनेच्या भूमिकेकडे लक्ष आहे। सकाळी 11 वाजता चंद्रपूरच्या महापौर पदाची निवडणूक आहे। काँग्रेसकडे 27 नगरसेवक असून ठाकरे सेनेच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। काँग्रेसचे नगरसेवक विजय वडेट्टीवार यांच्या घरी एकत्र व्हायला सुरुवात झालेली आहे आणि नगरसेवकांना मतदानासाठी नेण्यासाठी काँग्रेसकडून बसची व्यवस्था सुद्धा केली गेली आहे। चंद्रपूरच्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी चुरस बरीच वाढलेली आपण पाहतोय, कारण की दिवसेंदिवस ज्या घडामोडी घडतायत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि आता महापौर निवडीसाठी काही तासच उरलेले आहेत। ठाकरे सेनेचे चंद्रपूरचे जिल्हा प्रमुख संदीप गोरेंनी ही वडेट्टीवार यांची भेट घेतली आहे। माकरा संदीप गिरे चंद्रपूरच्या महापौर पदावरून वडेट्टीवारांसोबत शेवटची बोलणी सुरू आहेत आणि महापौर निवडीला आता काही तासच असताना ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरते आहे। ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे विजय वडेट्टीवार यांच्या भेटीसाठी घरी पोहोचलेले होते आणि वडेट्टीवारांच्या घरी शेवटची बोलणी करण्यासाठी गिरे दाखल झालेत। महापौर निवडीला काही तासच उरलेले आहेत आणि ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या भेटीमध्ये अंतिम तोडगा निघण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। या घडामोडींकडे आपलं लक्ष असेल। पुढच्या बातमीकडे वळतोय। त्याच बातमी संदर्भातली महत्त्वाची अपडेट। ठाकरे सेनेचे चंद्रपूरचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांनी वडेट्टीवार यांची भेट घेतलेली आहे। चंद्रपूरच्या महापौर पदावरून वडेट्टीवारांसोबतची ही शेवटची बोलणी सुरू आहे। आता सांगितलं तुम्हाला मी काँग्रेसला माझ्या बिना बनत असेल तर मला पण बघायचं कसं बनते म्हणून मी सुद्धा त्याला शुभेच्छा दिल्या। नाही पण तुम्हाला पर्याय काय? प्लीज तुमचा अर्ज वापस घेणार आहे की नाही? आम्ही आमचा अर्ज म्हणजे असं समजायचं की तुम्ही आता सभागृहात भाजपच्या बाजूने समर्थन करणार? आता थोडं वेळात माहित पडेल तुम्हाला। प्लीज करू। आदित्य ठाकरेंचा फोन आला तेव्हा काय म्हणणं होतं त्यांचं? आमचा महापौर झाला म्हणून त्यांची इच्छा होती। तर मग आज सकाळी काय बोलणं झालं तुमचं आदित्य ठाकरेंचं?